UTV न्यूज चॅनलचा इफेक्ट माना फाट्यावर 12 हायलाइट्स व 2 प्रवासी निवारे कामास सुरुवात. रिपाई ये व ग्रामपंचायतीच्या आंदोलनास यश. माना हे गाव जवळपास 20,000 लोकसंख्येचे गाव असून या गावातून 2 किलोमीटर अंतरावर माना फाटा येथे प्रवाशांची वर्दळ असते व अमरावती अकोला येथून प्रवासी हे 24 तास फाट्यावरून येणे जाणे करतात. यावेळी प्रवाशांना येण्या जाण्याच्या वेळेस माना हे गाव कोठे आहे हे ओळखू येत नसायचे. प्रवासी हा सरळ कुरुम किंवा मूर्तिजापूर येथे माना समजून जायचा. या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर पक्षाचे व माना ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी माना फाट्यावर हायलाइट्स व प्रवासी निवाऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यास 10 डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार असा इशारा सुद्धा प्रशासनाला संतोष कोकणे यांनी दिला होता. सदर प्रकारची बातमी ही दैनिक प्रकाशित होऊन UTV न्यूजला झळकताच प्रशासनाचे धाबे दणाणले व सदर वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तातडीने 8 डिसेंबर रोजीच आपल्या कामाला सुरुवात केली. त्यामध्ये 12 हायलाइट्स व 2 प्रवासी निवारे यामध्ये समावेश आहे. या प्रवासी निवारा व हायलाइट्सचे श्रेय म्हणून माना येथील सरपंच जमीलभाई कुरेशी, उपसरपंच गजानन गायकवाड व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच रिपाई आंबेडकर पक्षाचे अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे, महासचिव आनंदराव कोकणे, युवा तालुकाध्यक्ष संतोष कोकणे, पत्रकार उद्धव कोकणे यांना जाते. या अगोदर रिपाईच्या माध्यमातून गावात बस सेवासुद्धा सुरू करण्यात आल्या होत्या. माना फाट्यावर जे हायलाइट्स व 2 प्रवासी निवारे बसविण्यात येणार याचा फायदा उन्हाळ्यात प्रवाशांच्या दरवळ लक्षात घेता उन्हाचा आश्रय घेण्यासाठी या निवाऱ्याचा फायदा होईल व रात्रीच्या वेळेस प्रवाशांना माना हे गाव दिसण्याकरता व अंधाराचा फायदा घेऊन भुरटे चोर यापासून सावधान राहण्याकरता या हायलाइट्सचा फायदा होईल. गावकऱ्यांनी UTV न्यूज चॅनल व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर पक्षाचे आभार मानले. UTV न्यूज अकोला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी UTV न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. माना फाट्यावर नॅशनल हायवेचं काम पूर्ण झालं असून त्या नॅशनल हायवेवर माना फाटा येथे कोणत्याच प्रकारची नॅशनल हायवे कंपनीनं सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे ग्रामपंचायत माना आणि आमचे सहकारी यांनी 1 ते 1.5 वर्ष अगोदर नॅशनल हायवे ऑफिसला आम्ही ठराव, ग्रामपंचायतचा ठराव आणि विनंती केली होती की माना फाट्यावर उतरणाऱ्या प्रवाशांचा गैरसोय होते. अंधारात काहीच त्यांना माना फाटा दिसत नाही व कोणत्याच प्रकारचं त्यांना इथं व्यवस्था नाही आहे. प्रवासी निवारे नाही आहेत. प्रवासी निवारे नसल्यामुळे त्यांना उन्हात पावसाळ्यात रोडवर उभं राहावं लागते, इकडे तिकडे लपावं लागते आणि आम्हाला ही सुविधा आणि इथं लाईटिंगची सुविधा लवकरात लवकर करून देण्यात यावी असं आम्ही 1 ते 1.5 वर्ष अगोदर त्यांना विनंती केली, ठराव दिले व त्यांनी न ऐकल्यामुळे आम्ही 6 महिन्याच्या नंतर त्यांना आम्ही आंदोलनाचा इशारा दिला. त्यामध्ये सचिन कोकणे व आमचे ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे, आनंदा कोकणे व सर्व सहकारी मंडळी यांनी त्यामध्ये सहभाग दाखवला आणि आम्ही नोटीस दिली. परंतु 25 तारखेला
आमचा आंदोलनाचा जे दिवस होता त्याच्या एक दिवस अगोदर संबंधित कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आले व आम्हाला 1 महिन्याची मुदत मागितली. आम्ही 1 महिन्याची मुदत दिली, परंतु 1 महिन्याच्या मुदतमध्ये झालेलं नसून आम्ही मग आता 10/12/2024 त्यांना इशारा दिलेला आहे की आम्ही आंदोलन करणार आहोत. परंतु कंपनीनं 8 तारखेपासूनच काम सुरू केलेलं आहे आणि इथं काम लाइटिंगचं व परवाशी निवाऱ्याचं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला करून देण्यास तयार आहोत आणि त्यांनी काम सुरू केलं. यासाठी आम्ही त्या कंपनीचे आणि नॅशनल हायवे अथॉरिटीचे आम्ही आभारी आहोत आणि गावासाठी सुविधा करून दिली यासाठी आम्ही त्यांचे फार फार आभारी आहोत. एवढंच बोलतो. माना ग्रामपंचायत या आजूबाजूच्या अनेक खेड्यांना जोडलेल्या मुख्य महामार्ग म्हणजे हायवे. या मानापाट्यावरती हायवेचं काम पूर्ण झालेलं होतं, पण काही सुविधा उपलब्ध नव्हत्या. बस स्टॉप नव्हते, लाईट नव्हते. त्यासाठी माना ग्रामपंचायतचे सरपंच जमीलभाई कुरेशी आणि सदस्य संतोष कोकणे यांनी याचा पाठपुरावा कंपनीला केलेला होता आहे. कंपनीने शब्द दिले होते, पण ते काम 1 महिन्यात करून म्हणून पूर्ण झाले नव्हते. नंतर ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि संतोष कोकणे यांनी उपोषणाचा 10 तारखेला इशारा दिला होता. त्या इशाऱ्याचं दखल घेता त्यांनी 2 दिवसाआधी हे काम चालू केलेलं आहे आणि या काम चालू झाल्यामुळे जे येणारे अमरावती अकोल्यावरून येणारे जे मानापाट्यावर उतरणारे प्रवासी होते त्यांची गैरसोय होत होती. त्याला आता याच्यामधून गैरसोय होणार नाही. त्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आमचे सरपंच साहेब जमीलभाई कुरेशी आणि सदस्यगण आणि आमचे संतोष भाऊ कोकणे यांचे मी गावाचा एक नागरिक म्हणून आभार मानतोय. आणि गावासाठी सुविधा त्यांच्या पूर्ण झाली होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंचांचे आणि सदस्यांचे आभार मानतो.